असलं चिकन केल्यानंतर ना हाताची बोटं सुद्धा चाटून खाणार. कारण की आजचं चिकन आहे ते अगदी वेगळ्या पद्धतीने केलं आहे. वेगळी पद्धत म्हणजे काय हो, आपण दरवेळेस चिकन करतो तर त्या पद्धतीने नाही, थोडंसं अलग आणि तर हटके स्टाईलनं. तर आपण काय करायचं, चिकन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं. असले कार्यकर्ते तुमच्यासुद्धा घरामध्ये असतीलच की अगदी हँडवॉश किंवा निरमा सोडा घालून स्वच्छ धुण्यासारखे असं चिकन धुतात ते. त्या धुवायचं जेवढं चिकन शिजायला वेळ लागत नाही तेवढं धुण्यासाठी आमच्या घरामध्ये वेळ लागतो. माझे मिस्टर आहेत ते, त्यांना दुसऱ्याने कुणी चिकन धुतलेलं आवडत नाही. स्वतः जास्त वेळ चिकन धुतात आणि मगच करायला घेतात आणि मग नंतरच मनसोक्त खातात. तर आपण हे चिकन काय वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, त्यामध्ये घातला आहे लांबडा चिरलेला कांदा, टमाटर घातला आहे, शिमला मिरची घातली आहे आणि ह्यामध्ये घालायचा कांदा लसूण मसाला म्हणजे आपली चटणी हो. हळद घालायचं, धना जिरा पावडर घालायचं आणि इथे एक गोष्ट चूक म्हणजे हे झाले ते विसरले आहे, ते आपलं मीठ विसरले. नंतर रस्सा ते तयार झाला म्हणतात अगं यात रस्स्यात मीठ घातली नाहीस, तर नंतर रस्स्यात मी मीठ घातलंय. तुम्ही हे सगळं मिक्स करताना मीठ घालायला अजिबात विसरू नका. धना जिरा पावडर घातल्यानंतर दही घातलं आहे, थोडंसं दही होतं त्यामुळे मी तर दही घातलं आहे. लिंबू घातला आहे चर दिशेनं पिळून आणि कलर येण्यासाठी लाल काश्मीरची पावडरीचा वापर केला आहे. हा आहे तो मसाला. धन, जिरं, तीळ, दालचिनी, खोबरं, लसूण भरपूर वापरून आणि आल्याचा एखादा इंच तुकडा घालून हा सर्व मसाला करून घेतला आहे. आणि हे मिक्स करायचं काम आमचे महाराज म्हणजे माझे मिस्टर आहेत ते त्यांच्याकडे दिलतं. काय करायचं आहे ते मिक्स करा. मी खाणार नव्हते त्यामुळं मला मिक्ससुद्धा करायला आता कसर होतं. त्यामुळे मी मिस्टरांना सांगते असे काहीतरी काम असले की जरा हे सांडासांडी होते. म्हटलं तुम्हीच खाणार आहे घ्यायचं का नाही तुमचं काम आहे. तो मसाला ह्यामध्ये घातलं. पुरुष मंडळी ह्यामध्ये ना अजिबात हायगय करत नाहीत. खालचं पडू दे काय असू दे त्यांना काय वाटत नाही. तर ठीक आहे, तर हा मसाला छान असं मिक्स करून घेतला आहे आणि हे आता आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि नंतरच फोडणी द्यायला घेणार आहे. त्यामुळं काय होतं, सगळा मसाला आहे तो चिकनला लागला जातो आणि चिकनला ना वेगळी चव येते. तेल घालायचं पॅनमध्ये, त्यामध्ये घालायची तमालपत्री, कांदा घालायचा 2 मिडियम साईजचे कट करून आणि छान असा गार हेलिकॉप्टरचं पंखा कसा हलतो तसंच भाजून घ्यायचं. त्यामध्ये घालायचा 1 मिडियम साईजचा टमाटर ऑप्शनल आहे, घातला तर चालतो नाही घातला तर चालतो. पण ह्या चिकनचा मटणापेक्षा ना चिकनच्या आणि अंड्याच्या आमटीला ना टमाटर वापरला ना त्या आमटीना सुंदर होते बरं का, छान चवीला होते. तर आता आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ना थंड होण्यासाठी चिकन ठेवलं होतं आणि गारटलं होतं. आता म्हटलं बाहेर काढावं आणि त्याचं शेक भाज करावा. तर टमाटर कांदा भाजलेला ह्याच्यामध्ये तेलामध्ये हे चिकन घालून घेतलं आहे. अजिबात ह्या मसाला भाजायचं टेन्शन नाही, लाल तिखट भाजायचं टेन्शन नाही. डायरेक्ट अशा पद्धतीनं फोडणी टाकून बघा किंवा आळणी वगैरे करताना त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत खूप सुंदर आहे आणि त्यामुळं चिकनसुद्धा छान लागतं. अर्धा तास किंवा जास्त होईल तेवढं ना ते चिकन आहे ते फ्रीजमध्ये ना मुरण्यासाठी ठेवा म्हणजे चिकन छान असं चवीला होतं. तर तुम्हाला सांगते हे बघा थोड्या वेळानं 2-2 मिनिटानं मी हे चिकन ना वापरून घेतलं आहे. म्हणजे म्हणलं जातं ना चिकनच्या अंगच्या पानानं जेवढं चिकन शिजल तेवढं छान चवीला होतं. तर मी आता 10 मिनटं ते 15 मिनटं ही प्रोसेस केली. उघड झाक म्हणजे जे पाणी होतं ते सोसून घेसतर किंवा आटोस्तर असं म्हटलं तरी सुद्धा चालतं. तेल घातलं आहे भरपूर, कारण की जरा नॉनव्हेज करायचं म्हटलं की तेल जरा तर्री रश्याला आली की छान वाटते हो. तर घटसर थोडासा रस्सा पाहिजे होता मिस्टरांना, त्यामुळे पाण्याचा थोडासा वापर केला आहे. पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी जास्त करून अशा पद्धतीने रस्सा केला तरी चालतो. तर तुम्ही बाहेर मित्रांना वगैरे किंवा मैत्रिणी पार्टी करणार असाल तर अशा पद्धतीने नक्कीच रस्सा करून बघा. अगदी वेगळा युनिक पदार्थ झाला आहे आणि छान असा लागतो. गरमागरम भाकरी मोडायची आणि गरमागरम भात असू दे आणि सुट्टी द्यायची नाही, खायचं झणझणीत असं चिकन. तर चला खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.